प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. शेतकरी बंधू-भगिनींनो नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी या आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी संपदा ढोके आणि मी किशोर कुकडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत. नमस्कार. संपदा, आज आपल्या किसान वाणीमध्ये शेतकरी बंधूंना काय ऐकवणार? किशोर, आज शेतकरी बंधू भगिनींना आपण ऐकवणार आहोत फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे, ज्यामध्ये आपला विषय आहे सोयाबीन पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन आणि आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर विकास गौड, सहाय्यक प्राध्यापक कृषी विद्या विभाग, भारतीय तण व्यवस्थापन प्रकल्प, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. त्याचसह शेतकरी बंधूंनो आपण ऐकणार आहोत संवाद, जाणून घेणार आहोत आजचे बाजारभाव, हवामान वृत्त, त्याचसह ऐकणार आहोत कृषीवाणी. तेव्हा ऐकत रहा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती. संपदा, आता वेळ झालेली आहे आपल्या कार्यक्रमामध्ये कृषीवाणीची. अगदी बरोबर. तर ऐकूया दैनंदिन कृषीवाणी. मंडळी, कृषीवाणीमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत मुख्य अन्नद्रव्यांची कार्ये, कमतरतेची लक्षणे आणि उपाययोजना. आणि याबद्दल आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून. मंडळी, सर्वप्रथम जाणून घेऊया नत्र या मुख्य अन्नद्रव्याची कार्ये, कमतरतेची लक्षणे आणि उपाययोजना. नत्र या मुख्य अन्नद्रव्याची कार्ये: झाडाच्या खोडांची, फांद्याची आणि पालवीची शाकीय वाढ नत्रामुळे चांगली होते. हरितद्रव्यांची निर्मिती करून पालवीला गडद हिरवा रंग येतो. प्रथिने आणि अमिनो आम्ल यांची निर्मिती होते. नत्र हा विकराचा अर्थात एन्झाईम घटक असतो. कमतरतेची लक्षणे यांचा विचार करता फळझाडांची वाढ खुरटी होते. बाजूच्या फांद्या, पाने आणि खोड बारीक होते. पानांचा रंग पिवळसर किंवा फिक्कट हिरवा होतो. पानातील हरितद्रव्य कमी होतो. उपाययोजना यांचा विचार करत असता नत्रयुक्त खते अर्थात युरिया, अमोनियम सल्फेट, कॅल्शियम अमोनियम नायट्रेट जमिनीतून द्यावे. यानंतर स्फुरद अर्थात फॉस्फरस या मुख्य अन्नद्रव्यांची कार्ये जाणून घेऊया. वनस्पतीच्या मुळांची वाढ जोमदार होते. वनस्पती पेशी विभाजन प्रक्रियेमध्ये आवश्यक घटक असलेल्या पिकांच्या जोमदार वाढीस सहाय्यता करतो. वनस्पतीस भक्कमपणा येतो. बियांची उगवण, फळांची पक्वता आणि प्रत सुधारल्यामुळे पीक लवकर काढणीस तयार होतं. पिकांची रोग आणि किडी यांना प्रतिकार करण्याची ताकद वाढते. कमतरतेची लक्षणे बघितल्यास वनस्पतींच्या मुळांची वाढ खुंटते. पानांचा आकार बारीक होतो. देठ वेडे वाकडे होतात. खालच्या पानांवर निळसर हिरवी झाक आणि जांभळे ठिपके दिसतात. प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. पानांच्या खालील बाजूने गुलाबी रंग येतो.
उपाययोजना यांचा विचार करत असता स्फुरदयुक्त खते जसे सिंगल सुपर फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेट जमिनीतून द्यावे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषीवाणीमध्ये जाणून घेतली मुख्य अन्नद्रव्यांची कार्ये, कमतरतेची लक्षणे आणि उपाययोजना याबद्दल माहिती, जी आपल्याला प्राप्त झाली होती वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. संपदा, मला वाटतं आपण आता मुख्य कार्यक्रमाकडे वळायला पाहिजे. नक्कीच. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आता ऐकूया कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे, ज्यामध्ये विषय आहे सोयाबीन पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन आणि सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर विकास गौड, सहाय्यक प्राध्यापक कृषी विद्या विभाग, भारतीय तण व्यवस्थापन प्रकल्प, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या भागामध्ये आपल्याला सर्वत्र सोयाबीन पेरणीचा उत्साह बघायला मिळतो आहे. अशा वेळी पेरणीची तयारी करत असताना पुढे आपल्याला काय समस्या उद्भवू शकते याचा सुद्धा विचार करणं तेवढंच महत्त्वाचं ठरतं. आणि अशीच एक समस्या ती म्हणजे तणाची. आणि तण व्यवस्थापन हे सोयाबीन पिकामधील अत्यंत महत्त्वाचे काम आहे. म्हणूनच आज प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये सोयाबीन पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन याविषयी आपल्या मनात जे काही प्रश्न असतील त्याचे समाधान करण्याकरिता आकाशवाणी अकोला येथे आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर विकास गौड, सहाय्यक प्राध्यापक कृषी विद्या विभाग, भारतीय तण व्यवस्थापन प्रकल्प, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. नमस्कार सर. नमस्कार. आकाशवाणी अकोला येथे आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर. तर सर, आज आपला जो विषय आहे त्याच्या अनुषंगाने आपले शेतकरी बांधव आपल्याला त्यांच्या समस्यांसह प्रश्नांसह संपर्क साधतीलच. तोवर आपण चर्चेला सुरुवात करूया. हो, निश्चित. तर सर्वप्रथम आजच्या विषयाला अनुसरून पहिला प्रश्न विचारावासा वाटतो सर, की एकात्मिक तण व्यवस्थापन, आपल्याला पहिला संपर्क झालेला आहे तो घेऊया सर. निश्चित. हॅलो. नमस्कार. नमस्कार दादा. आकाशवाणी अकोला येथे किसान वाणी कार्यक्रमामध्ये संपर्क झालाय आपला. काय नाव आपलं? प्रकाश लासूरकर. अच्छा. आणि कुठून बोलत आहात आपण? षष्टी, तालुका पातूर. बरं. तर दादा, आज सोयाबीन पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन असा आपला प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाचा विषय आहे. आणि डॉक्टर विकास गौड सर आपल्या सोबत आहेत. तर संबंधी जर आपला काही प्रश्न असेल आपण त्यांना विचारू शकता. हो. नमस्कार सर. नमस्कार. माझे प्रश्न आहेत. एकात्मिक तण व्यवस्थापन म्हणजे काय? एकात्मिक तण व्यवस्थापन म्हणजे आपण याचा अंतर्भाव पीक शेतीमध्ये जमीन तयार करण्यापासून तर पीक निघेपर्यंत ज्या पण आपण बाबी अवलंब करतो याचा हा जे प्रयत्न करतो आपण, हे तणाच्या व्यवस्थापनामध्येच फायदा पोहोचवतात. जसं जमीन खोल नांगरटी करणे. खोल नांगरटी केल्यानंतर त्याचा काय उपयोग होतो की जे काही जमिनीतलं वरच्या थरात बियाणं असतं ते आपण ते खाली गाळून टाकतो खोल नांगरटीमध्ये. त्यामुळे काही प्रमाणात आपण प्रादुर्भाव कमी करतो. त्याच्यानंतर पास मारून पेरणी करणे. घाई करून आपण पास जर मारली नाही आणि पेरणी केली तर आपल्याला माहीत आहे की तणाच्या पिकाच्या पहिले तण हे उगवून येत आहे. त्यामुळे त्याचं तेवढंच महत्त्व आहे. पास मारून पेरणी करणे म्हणजे मशागतीय पद्धतीचं महत्त्व. मशागतीय पद्धतीनंतर आपण जेव्हा पीक निवडतो, सोयाबीन पीक जसं
उदाहरणार्थ आपण निवडलं, त्या सोयाबीन पिकामध्ये जेव्हा वेगवेगळे वाण आहेत त्या वाणाच्या वाढीचे प्रकार वेगवेगळे आहेत. काही वाण उभट वाढतात, उभे वाढतात, काही पसरट वाण वाढतात. तर त्या वाणाच्या वाढीच्या प्रकारानुसार आपण 2 ओळीतलं अंतर, लागवड अंतर निश्चित करायला पाहिजे. याचा फायदा असा आहे की जेवढं आपण लागवड अंतर जर उभा वाढणारा वाण असेल आणि आपण लागवडीचं अंतर रुंद ठेवलं, 45 सेंटीमीटर उदाहरणार्थ ठेवलं, तर त्याला 2 ओळीतलं अंतर झाकायला वेळ लागेल. आणि जेवढं वेळ लागेल 2 ओळीतलं फटीतलं अंतर झाकायला, तेवढं तणाशी पिकाची स्पर्धा होईल. म्हणजे 2 ओळीतलं अंतर हे खूप महत्त्वाचं आहे. आपण कुठलंही वाण जेव्हा निवडतो त्या वाणाच्या प्रकारानुसार लागवड अंतर निश्चित करायला पाहिजे. त्यानंतर खताचं आणि पाण्याचं जे आपण व्यवस्थापन करतो ते योग्य पद्धतीने केलं पाहिजे. खत फेकीव पद्धतीने दिलं किंवा उन्हाळ्यातच फेकून दिलं आणि पाणी जर आपण योग्य पद्धतीचा वापर नाही केला, म्हणजे पट पाणी दिलं, तर त्याने पण तणाचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणजे पिकाला पण पाणी मिळते आणि त्यांना जिथे 2 ओळीतलं बियाणं असते तणाचं त्याला पण पाणी मिळते आणि मग ते आपल्याला माहीत आहे पिकापेक्षा तणाची उगवण लवकर होते, त्यांची वाढ जलद होते आणि ते पिकाला स्पर्धा करून मग पिकाशी अन्नद्रव्य आणि पाणी आणि सूर्यप्रकाश यासोबत स्पर्धा होते आणि पिकापेक्षा तण हे वरचढ ठरतात आणि मग उत्पादनात घट होते. एवढंच नाही तर योग्य वेळेत किडीचं आणि रोगांचं व्यवस्थापन हे पण आपल्याला तण व्यवस्थापनमध्ये फायदा पोचवून देते. आपण जर हे करू शकलो नाही आणि एखाद्या किडीने म्हणजे स्पोडोप्टेरा आहे, तंबाखूचे पाने खाणारे अळीने जर पानं खाऊन टाकले तर 2 ओळीतलं अंतर झाकायला निश्चित वेळ लागेल आणि त्यामुळे पुन्हा तणाची स्पर्धा होईल पिकासोबत आणि आपलं पिकाचं नुकसान होईल. म्हणून किडीचं रोगाचं योग्य वेळेत व्यवस्थापन हे पण आपल्याला तण व्यवस्थापनाच्या मध्ये फायदा पोहोचून देते. तर ह्या सर्व बाबीचा अंतर्भाव म्हणजे एकात्मिक तण व्यवस्थापन आणि हे सर्व करून जेव्हा आपल्याकडून तण व्यवस्थापन होत नाही किंवा तण तरी पण उगवणार आहे, त्यासाठी जे आपण उपाययोजना करतो म्हणजे रासायनिक तणनाशकाचा वापर उगवणपूर्व आणि उगवण पश्चात याचा सर्वात शेवटी आपण अवलंब करतो. आणि मात्र सर्वात प्रमुख बाबी ज्या आता आपण चर्चेला याचा आपण सर्वप्रथम लक्षात घ्यायला पाहिजे आणि नंतर रासायनिक तणनाशकाच्याकडे वापराकडे वळायला पाहिजे. ठीक आहे सर. ओके, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद दादा. धन्यवाद ताई. आपल्याला पुन्हा एक संपर्क होतोय, तो घेऊया सर. हॅलो. हॅलो, अकोला आकाशवाणी लागला असून आकाशवाणी अकोला येथे आपला संपर्क झालेला आहे किसान वाणी या कार्यक्रमामध्ये. हो मॅडम. हां, काय नाव आपलं दादा? अनिल आकाराम आठवटे. अच्छा, आणि कुठून बोलत आहात आपण? राहणार शमशेरपूर, तालुका मूर्तिजापूर. अच्छा, तर दादा आज प्रश्न तुमचे उत्तरांचे या कार्यक्रमामध्ये सोयाबीन पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन असा आपला विषय आहे आणि काही संबंधित प्रश्न असेल तर डॉक्टर विकास गौड सर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या सोयाबीन मध्ये आहे, विचू आहे, पाठेर आहे आणि हराळ आहे. हे तण जास्त आहे, तर याच्यावर तणनाशक कोणतं आहे चांगलं? तर आता यामध्ये सलग सोयाबीन पिकामध्ये फवारण्यासाठी आपल्याला इमॅझिथायपर इमॅझामॉक्स नावाचं तणनाशक बाजारात आहे उपलब्ध. 70% ग्रॅन्युल्समध्ये मिळतं. शेवळ्याच्या जसं म्हणता तुम्ही त्या स्वरूपात की ना तणाचं व्यवस्थापन होईल. आता तुमचा आणि विंचू पण तण मिळेल. आणि आता तुमचा तिसरं तण आहे हराळी. आता हराळीपास संपूर्ण शेतात नसेल ती ठराविक भागातच असेल काही काही ठिकाणी. एकसारखी हराळी उगवत नाही. आता त्यासाठी हराळीला चांगलं आता जस्ट निघत असेल हराळी तर तिला वाढू द्या आणि नंतर त्याला त्या जिथे जिथे त्याची पट्ट्यांमध्ये तिथे प्रोपॅक्विजा फॉप 10% मिळते बाजारामध्ये किंवा कुझालोफॉप इथिल हे तुम्हाला 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे. आणि जे अगोदर सांगितलं प्रोपॅक्विझोफॉप हे तुम्हाला 1.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायचं आहे जिथे जिथे हराळी आहे. आणि थोडी वाढ अधिक झालेली असली हराळीची तरी पण ती कंट्रोल होते. मात्र केना आणि विंचू हे तण जर 3 ते 4 पानापेक्षा जास्त अवस्था असेल तर ते कंट्रोल होत नाही. आता तुमची पेरणी साधारण शेवटच्या आठवड्यातली असेल, 27-28 जूनच्या आसपास, की त्या अगोदरची आहे? हो सर.
हां, जर 15 दिवसांपेक्षा जास्त तणाची अवस्था झाली असेल तर मात्र मग या आपण जे उभ्या पिकात जे तणनाशक वापरतो, सिलेक्टिव्ह तणनाशकं, त्याद्वारे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन पाहायला मिळत नाही. म्हणून लवकर फवारणी केली आपण 15 दिवसाच्या आत तर हे तणं लवकर कंट्रोल होतात. हो. धन्यवाद. सर, आज आपल्याला शेतकरी बांधवांनी जो संपर्क साधला आणि त्यांचे प्रश्न विचारले, त्यांच्या समस्यांचे निराकरण करून घेतले, त्यातून आजच्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाचं साफल्य आपल्याला बघायला मिळतंय. तेव्हा सरतेशेवटी आपल्याला विचारावंसं वाटतं की आजकाल आपण जो वातावरणामध्ये बदल बघतो आहे त्याला लक्षात घेऊन ज्या शेतकऱ्यांनी तण व्यवस्थापनाची प्रक्रिया सुरू केलेली आहे तर त्यांना आपण काय सांगाल, त्यांनी काय काळजी अशा वातावरणामध्ये घ्यायला हवी? तर साधारण आपल्या भागात यावर्षी पावसाचं आगमन उशिरा झाल्यामुळे बहुतांश पेरण्या ह्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या आहेत. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खूप पेरण्यांमध्ये त्यांची पेरणीचा हा कालावधी खूप मोठा आहे. म्हणजे काही जणांच्या पेरण्या 15 तारखेपासून आहे, काही 27 तारखेला आहे, काही जुलैमध्ये आणि काही अजूनही वाट पाहत आहे. तर निश्चित आणि तापमान जर पाहिलं आपण तर 34-35 डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे 4-5 दिवसाचं अगोदरचं तापमान आहे. आणि ज्या पेरण्या ते शेतकऱ्यांचं पीक हे साधारण 10-15 किंवा 20 दिवसाच्यापर्यंत आहे. तर हा पिरियड आहे की शेतकरी उगवण पश्चात तणनाशकाचा वापर या कालावधीत करतात. तर वातावरण आपण जेव्हा तणनाशक फवारणी करतो तर आपल्याला माहीत आहे की जमिनीतली ओल, आर्द्रता आणि तापमान आणि वाऱ्याच्या जी गती आहे हे पण आपण लक्षात घेतो. कारण ह्या जर बाबी आपण म्हणू की मुबलक असल्या तरच तणनाशकच्या फवारणीनंतर त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा मिळतो. जसं तापमान जर आपण म्हटलं 35 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नसायला पाहिजे, आर्द्रता ही 50% अधिक असायला पाहिजे, वाऱ्याची गती ही 10 किलोमीटर प्रति तास साधारण असायला पाहिजे. तर ही आज सध्याची परिस्थिती साधारण 1 आठवड्यापासून पाऊस नसल्यामुळे, पावसाच्या खंडामुळे आणि जमिनीतली ओल पण ही कमी झालेली आहे. तर आता जिथे मध्यम भारी जमिनी आहेत, वरचा पापुद्रा मातीचा जरी वाढला असेल, ड्राय असेल, पण त्या खाली जर ओल मुबलक असेल, म्हणजे जर साधारण मातीचा गोळा बनत असेल तर अशा ठिकाणी आपण उगवण पश्चात तणनाशकाची सोयाबीन पिकामध्ये फवारणी करता येऊ शकते. मात्र ही फवारणी दिवसा न करता ही टाळून आपण जर सायंकाळी 4-5 वाजल्यानंतर फवारणी जर केली तर त्याचा अधिक फायदा होईल. कारण दिवसाच्या तापमानामध्ये ज्या ग्रंथी असतात तणाच्या वरती, ज्यामधून तणनाशक प्रवेश करतात, ह्या बहुतांश बंद होतात. कारण पाण्याचा ऱ्हास होऊ नये म्हणून तणं पण कमीत कमी पाण्यात किंवा पेशीमध्ये जे पाणी आहे त्यामध्ये त्यांची वाढ करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ही जर आपण टाळून सायंकाळच्या वेळेस फवारणी केली तर निश्चित याचा फायदा होईल. मात्र एकदम उथळ जमिनी असतील, जिथे ओलावा खूप कमी आहे, ज्या पद्धतीने सांगितलं त्यापेक्षा ज्याला आपण म्हणू वापसा स्थिती पण नाही आहे, अशा ठिकाणी जर तणनाशकाची फवारणी आपण सायंकाळी केली तरी मध्यम भारी जमिनीमध्ये असलेला ओलाव्याच्या तुलनेत कमी असल्यामुळे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थापन पाहायला मिळणार नाही. अशा शेतकऱ्यांकडे जर सिंचनाची सुविधा असेल आणि सिंचन करून मग आपण जर फवारणी केली तर त्याचा अधिक फायदा पाहायला मिळू शकतो. निश्चितच सर. तर अशा प्रकारे आज आपला जो विषय होता सोयाबीन पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन या विषयावरती अत्यंत विस्तृत, सविस्तर, सुंदर असं मार्गदर्शन आपण आपल्या शेतकरी बांधवांना केलेलं आहे. आपण आज आकाशवाणी अकोला येथे आलात आणि आपला अमूल्य सहभाग, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाला दिलात, त्याबद्दल आकाशवाणी अकोलातर्फे आणि आपल्याला ऐकत असलेल्या शेतकरी बंधू भगिनींतर्फे मी आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आताच आपण फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा ऐकलात, ज्यामध्ये सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर विकास गौड, सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, भारतीय तण व्यवस्थापन प्रकल्प, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. मंडळी, कार्यक्रमामध्ये ऐकूया एक शेतकरी गीत.
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. लेऊलीन गरिबीचं कण खाऊ लोखंडाचं, लेऊलीन गरिबीचं कण खाऊ लोखंडाचं, जिनं व्हावा भरूचं धनी मातुर माझा देवा वागावानी असू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली, लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली, पिढा पिढा जाईल आली किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग, किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग गाऊ दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. शेतकरी बंधू भगिनींनो, आता ऐकूया संवाद. विषय आहे बीज प्रक्रियेसाठी जैविक खतांचा वापर. सहभाग आहे विकास पल्हाडे यांचा, प्रकाश नावकार यांचा आणि संपदा ढोके. बापा लेखा 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 वासुदेवराव, मला वाटते सारी लगबग निस्ती पेरण्याची चालू आहे वाटते. हा नाही तर काय आहे हा, आता पेरण्याशिवाय इथेच काय, आता पहिलं तर उलटलं हो. हा, आता वर पाणी चालू आहे आणि आता असं वाटू राहिलं की बा काही ना काही पेरून घ्या. तुमचं कसं झालं माहित आहे का, तुम्ही साऱ्या जमान्याचं घेता ऐकून हा. आणि मनानं करता. हो आता तुम्हाला म्हणू जरासा सबूर धरा, आधीच पाणी आलं लांबणीवर, हो बरोबर आहे का नाही. बरोबर आहे. मग आता मी काय म्हणू की जरसक निदान मुरू द्या, 2-4 दिवस येऊ द्या, 2-4 ठोक जाऊन येऊ द्या. तुम्ही पहिल्याच त्याच्यात दिलं लावून पण धरलं पेरणं. केलं पण त्याला काही लावलं नाही ना, त्याच्यानं ते काहीच निघलं नाही ना. मी तेच म्हणू, हा, तुम्हाला माहित आहे का आपल्या गावात त्या संपदा मॅडम येऊन राहिल्या. हो का. पण त्याईले कसं त्या बीज प्रक्रिया काय म्हणतात का नाही, हा, हा, आपण पेरणी करतो का नाही, हा. त्याच्या आधी जे बीज प्रक्रिया होते त्याच्याबद्दल समधी माहिती देतात ते. आणि इकडून साईडने येऊन राहिल्या ह्याच होत त्या संपदा मॅडम, त्या चष्म्यावाल्या. चष्म्यावाल्या. बरोबर आहे बापरे. मॅडम. नमस्कार मॅडम, राम राम. नमस्कार, राम राम दादा. काहीच नाही, वासुदेव भाऊचं काय झालं, यायचं आता दुबार पेरणीवर काम आलं. अच्छा. तर जसं हे म्हणतात की मी डायरेक्ट पेरलो बा पहिले, मग आता ते सारं हुकलं. तुम्ही बोला ना वाद देखो, तुम्हीच तर आमच्या वरची शिफारस करून राहिले, वकील तर तुम्हीच आमचे खरे. तर मी असं म्हणतो मॅडम, ते आमचं कसं ते पहिलं बीज प्रक्रिया काही केली नाही आणि तसंच पेरलं, त्याच्यानं कसं ते पाहिजे तसं निघलं नाही. अच्छा. हा, आणि मग नुकसान झालं आमचं. तर असं हे आमचे मित्र आहेत, हे म्हणत बा चला ते माहिती सांगतात, तर सांगा ना काही ना काही आम्हाला माहिती त्याची. अरे काहीच नाही, बीज प्रक्रिया जीवाणू खताचा वापर करून इतकी सोपी आहे. आता जर तुम्हाला जीवाणू खतांचा वापर करायचा असेल बीज प्रक्रियेमध्ये, तर त्याची एक पद्धत आहे, ती मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, सांगा ना. बघा, 1 लिटर गरम पाण्यात 125 ग्रॅम गुळाचं द्रावण तयार करायचं. हे द्रावण थंड झालं की त्यातल्या पुरेशा द्रावणात 200 ते 250 ग्रॅम जीवाणू खत मिसळायचं. 10 ते 12 किलो बियाणे स्वच्छ फरशीवर प्लास्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून त्यावर तयार केलेले संवर्धनाचे मिश्रण शिंपडायचे. आता हे शिंपडलेले मिश्रण हलक्या हाताने बियाण्यात सोडायचे. बियाण्याला पहिले बुरशीनाशकाची प्रक्रिया करून नंतर नत्र उपलब्ध करून देणारे म्हणजे रायझोबियम आणि स्फुरत विरघळविणारे जीवाणू खत म्हणजे PSP यांचे मिश्रण करून बियाण्यास लावावे.
आता प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवायचे आणि प्रक्रिया केल्यानंतर बियाणे 24 तासाच्या आत पेरायचे. इतकी सोपी बीज प्रक्रियेची पद्धत आहे. हे तर मला म्हणजे जर अगोदर लक्षात आलं तर मग असं झालंच नसतं. पण तुमचं कसं आहे, आधी कोणतीच गोष्ट लक्षात घ्यायची नाही, गडबड साऱ्या जमान्या पण भरायची. मी म्हणतो त्या सुखदेवनं पेरलं होतं ना, तो म्हणे पेरून घे, पाण्याचं काय खरं आहे. मग म्हटलं त्याचं ट्रॅक्टर धरला आणि मग बियाणं टाकून दिलं. मला असं मॅडमला जावं लागतं वाटते हो, दुसरीकडे. मला तर जायचंय, पण मी जेव्हा पुढच्या वेळेस येणार आहे तेव्हा मला तुमच्याकडून ऐकायचंय की तुम्ही बीज प्रक्रिया केलेली नाही आहे. आपण शेतातच घेऊन जाऊ ना, तेव्हा मॅडम, तुम्ही खरपाळ आमच्या असले इथं स्कूटी जा. तिकडेच जाते आपली. हो, नाही, नाहीतर आता आपल्या कसं- ट्रॅक्टरात बसून घेऊन जाऊ पाहायला. ठीक आहे चला चला येतो मॅडम. चालेल चालेल. संपदा, आपण शेतकरी बंधूंना आजचे बाजारभाव ऐकवले पाहिजे. बिलकुल. तर शेतकरी बंधू भगिनींनो, जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त आजचे बाजारभाव. हे बाजारभाव कमीत कमी ते जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे असतील. ज्वारी लोकल 2345 ते 2420 रुपये, आवक 44 क्विंटल. गहू लोकल 2340 ते 2500 रुपये, आवक 541 क्विंटल. उडीद 5500 ते 7905 रुपये, आवक 4 क्विंटल. तर चिया 10,000 ते 17,650 रुपये, आवक 61 क्विंटल. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण जाणून घेतले कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त आजचे बाजारभाव. संपदा, सरते शेवटी वेळ झाली आहे आपल्या आजच्या हवामान वृत्ताची. होय, तर शेतकरी बंधू भगिनींनो, जाणून घेऊया हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त आजचे हवामान वृत्त. कमाल तापमान 35.4 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25.5 अंश सेल्सिअस, प्रखर सूर्यप्रकाश 6.8 तास, वाऱ्याचा ताशी वेग 13.2 किलोमीटर प्रति तास. सकाळची सापेक्ष आर्द्रता 72%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 38%, बाष्पीभवन 9 मिलीमीटर, आज झालेला पाऊस 0 मिलीमीटर आणि 1 जून 2026 पासून आजपर्यंत झालेला पाऊस 101.9 मिलीमीटर. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण जाणून घेतले हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त आजचे हवामान वृत्त. शेतकरी बंधूंनो, याचसह आपला आवडता कार्यक्रम किसानवाणी याला निरोप देण्याची वेळसुद्धा जवळ आली आहे. आपल्याला कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या सर्व प्रतिक्रिया आपण पत्राद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तेव्हा मी संपदा ढोके आणि मी किशोर कुकडे आपली रजा घेत आहोत. नमस्कार. आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी, 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 किसानवाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी, 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 किसानवाणी. श्रोते हो, आताच आपण शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रसारित किसानवाणी हा कार्यक्रम ऐकलात.